राज्य शासनामार्फत ग्राम पातळीवर विविध योजना उपक्रम राबवण्यात येतात। जिल्ह्याच्या विकासामध्ये ग्रामविकास आणि लोकसहभाग खूप महत्त्वाचा असतो। या विकासाबाबत गावकऱ्यांचे अभिप्राय, अपेक्षा, समस्या आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संवाद सेतू बांधला। जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होत असलेला विकास आणि गावकरी यांच्याशी हितगुज करण्यासाठी संवाद सेतू हा उपक्रम सुरू केलाय। या उपक्रमाअंतर्गत आपटा आणि कर्नाळा ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधलाय। या उपक्रमाच्या माध्यमातून गाव सक्षम करण्यावर आणि ग्राम विकासात लोकसहभाग वाढवणे तसेच समस्या तात्काळ सोडवण्यास प्राधान्य देणे हा मानस असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नमूद केले। प्रत्येक आठवड्याला मंगळवार किंवा गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता हा संवाद सेतू कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले। आपटा ग्रामपंचायत उपसरपंच चव्हाण यांनी गावातील गटारी आणि पाणी पुरवठा समस्या सांगितले। याबाबत जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना तात्काळ गटारी स्वच्छ करण्याचे तसेच त्यांचे बांधकाम करण्याच्या सूचना दिल्यात। तसेच नरेगामधून शोष खड्डे घेण्याबाबत निर्देश दिले आहेत। गावातील स्वच्छतागृह, पाणी पुरवठा, रस्ते, वीज याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत। आरोग्य सेवक, शिक्षक पदे रिक्त आहेत। ही सर्व रिक्त पदे लवकरच भरण्यात येईल असेही श्री जावळे आश्वस्त केले। तसेच प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांना अनुदान वितरित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात। बानुबाई वाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टंचाईमधून करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिलेत। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।